Now, hi dear students. Today we are going to learn about heat exchange. If heat is exchanged between a hot and cold object, ज्यावेळेस heat exchange होते hot and cold objects मध्ये, त्यावेळेस काय होतं तर hot object ची heat ही cold object मध्ये ट्रान्सफर होते. नाव here box of heat resistance, इथं एक आपण बॉक्स घेतलेला आहे जो heat resistance आहे, मीन्स आउटसाइड ची heat त्याला एंटर साइडला जाऊ देणार नाही अँड जी एंटर साइडची हीट आहे ती आउट साइडला जाणार. अंडरस्टँड? जी बाहेरची हीट आहे ते आतमध्ये जाणार नाही अँड आतची हीट ही बाहेर जाणार नाही. दिस इज अ रेजिस्टन्स बॉक्स. दिस इज अ रेजिस्टन्स बॉक्स. ड्यूरिंग हीट एक्सचेंज काय होतं, टेम्परेचर ऑफ कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग. टेम्परेचर ऑफ कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग. या कोल्ड ऑब्जेक्टचं टेम्परेचर इन्क्रीज्ड होतं ड्यू टू अ गेन ऑफ एनर्जी. त्याला कुठून तरी एनर्जी मिळते अँड द टेम्परेचर ऑफ हॉट ऑब्जेक्ट गोज डिक्रीजिंग. अँड हा जो हॉट ऑब्जेक्ट आहे याची एनर्जी काय होते, डिक्रीज होते ड्यू टू लॉस एनर्जी. ड्यू टू अ लॉस एनर्जी मीन्स या हॉट ऑब्जेक्टची एनर्जी कुठे जाते, या कोल्ड ऑब्जेक्ट्स मध्ये ट्रान्सफर होते. Now next, in this process the cold object gain heat energy and the hot object loss heat energy. या प्रोसेस मध्ये हा जो कोल्ड ऑब्जेक्ट आहे याला एनर्जी गेन होते अँड या हॉट ऑब्जेक्टची एनर्जी काय होते, लॉस होते. अंडरस्टँड? नाउ नेक्स्ट, the change in a temperature continue till the temperature of both the object attain the same value. and ही जी प्रोसेस आहे कंटिन्युअसली हीट एक्सचेंज होण्याची प्रोसेस आहे, ही कधीपर्यंत चालू राहणार, ड्यूरिंग अ चेंज इन अ टेम्परेचर कंटिन्युअसली. कधीपर्यंत, जोपर्यंत हा जो हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्टची व्हॅल्यू मीन्स त्यांचं टेम्परेचर जोपर्यंत सेम होणार नाही तोपर्यंत चेंज इन टेम्परेचरची प्रोसेस कंटिन्युअसली चालूच असणार आहे. अंडरस्टँड? हीट एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट. या हीट एनर्जीची लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट, या हॉट ऑब्जेक्ट मधून हीट एनर्जी लॉस्ड झालेली आहे, गेलेली आहे, इज इक्वल टू मीन्स इथून मायनस झाली लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. मीन्स इथून गेलेली एनर्जी या साईडला मिळते, मीन्स हीट एनर्जी गेन्ड बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. कोणीतरी ती एनर्जी गेन्ड केलेली आहे. दिस इज अ कोल्ड ऑब्जेक्ट अँड धिस प्रिन्सिपल इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. यालाच आपण काय म्हणायचं, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. हॉट ऑब्जेक्ट मधली एनर्जी कोल्ड ऑब्जेक्ट मध्ये ट्रान्सफर होणे, धिस प्रिन्सिपल इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट, विशिष्ट उष्माधारकतेचे मापन, मिक्सिंग मेथड अँड कॅलरी मीटर. द स्पेसिफिक हीट of an object can be measured using mixing method. स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट आपण मेजर करू शकतो विथ द यूज ऑफ कॅलरीमीटर अँड मिक्सिंग मेथड. Now look at this. Here arrangement of calorimeter. स्टीरिंग स्टिक, ही स्टिक्स आहे आणि या स्टिक्स मध्ये, या कॅलरीमीटर मध्ये जो काही लिक्विड सबस्टन्स आहे त्याला स्टीर करण्यासाठी ही स्टिक आहे. यामध्ये थर्मोमीटर आहे, थर्मोमीटर, वॉटर, हा जो लिक्विड सबस्टन्स आहे तो वॉटर आहे, थर्मोमीटर, वॉटर, इन्सुलेटेड लीड. इन्सुलेटेड लीड मीन्स आउटसाइडची एनर्जी एंटर करणार नाही अँड आतली हीट ही आउटसाइडला जाणार नाही. इन्सुलेटेड रिंग, यामध्ये जी एनर्जी ट्रान्सफर होते ती न होण्यासाठी इन्सुलेटेड रिंग आहे. इनर बॉक्स अँड आउटर बॉक्स असे टू बॉक्सनी हा कॅलरीमीटर मेड होतो. एअर स्पेस, हा जो व्हॅक्यूम आहे दिस इज अ एअर स्पेस.
This is the arrangement of calorimeter. Heat lost by solid substance means इथून heat lost झालेली आहे. आता आपण यामध्ये एक solid substance ठेवूया. हा जो सॉलिड हॉट सबस्टन्स आहे, हा जो सॉलिड आहे तो सबस्टन्स कसा आहे, हॉट आहे. अँड या हॉट सबस्टन्सची हीट ट्रान्सफर होते. लुक ॲट दिस, यू हॅव सीन हिअर हॉट सबस्टन्सची हीट ट्रान्सफर होते कोल्ड ऑब्जेक्ट मध्ये. अँड इथं कोल्ड ऑब्जेक्ट्स काय आहे, वॉटर अँड थर्मोमीटर. वॉटर, थर्मोमीटर अँड कॅलरीमीटर. थर्मोमीटर हा काय आहे, याचं टेम्परेचर मेजर्स करण्यासाठी इथं आपण थर्मोमीटर ठेवलेला आहे. अँड वॉटर अँड कॅलरीमीटर्स या हॉट सबस्टन्सची, हॉट सॉलिड सबस्टन्सची हीट काय करतात, गेन करतात. कोण करतं, वॉटर इन कॅलरीमीटर्स अँड हीट गेन्ड बाय द कॅलरीमीटर्स. नाउ नेक्स्ट, लॉस्ट बाय द सॉलिड ऑब्जेक्ट. आता इथं वन बाय वन हा जो फर्स्ट आहे, हीट लॉस्ट बाय सॉलिड सबस्टन्स, त्याला आपण क्यू म्हणू. ही हीट लॉस्ट झाली मीन्स कोणीतरी मिळवले. हा जो या सॉलिड सबस्टन्स मधली हीट लॉस्ट झाली. हा जो सॉलिड सबस्टन्स आहे मीन्स याला मास आहे. अँड याची हीट मीन्स स्पेसिफिक हीट लॉस्ट झालेली आहे. त्याला काहीतरी टेम्परेचर होतं. या सॉलिड सबस्टन्सला टेम्परेचर आहे का नाही, तो टेम्परेचर काय झालेला आहे, लॉस्ड झालेला आहे. मीन्स इथं कोणीतरी दुसरा जो सबस्टन्स आहे तो गेन केलेला आहे. इथून गेलेली आहे, वॉटरला मिळालेली असेल, तो गेन केलेला आहे. किंवा कॅलरीमीटरला भेटलेली असेल, तो पण त्याची एनर्जी गेन केलेला आहे. नाउ नेक्स्ट, हीट गेन्ड बाय वॉटर. अँड हा जो वॉटरचा आहे याला हीट गेन झालेली आहे मीन्स मिळवलेली आहे वॉटरने हीट. अँड ही हीट कुठून मिळवलेली आहे, इथं काहीतरी मास असेल. जो मास काय, हॉट सॉलिड सबस्टन्स आहे इंटू त्याची स्पेसिफिक हीट सी. सी इज डिनोटेड बाय स्पेसिफिक हीट इंटू डेल्टा टी. मीन्स हा जो टेम्परेचर आहे, काय हीट काय केलेली आहे, वॉटरनं मिळवलेली आहे. मीन्स कोण्यातरी मासमधून ती हीट काय झालेली आहे, लॉस्ड झालेली आहे. नाउ नेक्स्ट, हीट गेन्ड बाय कॅलरीमीटर. कॅलरीमीटरनं पण हीट गेन्ड केलेली आहे. मीन्स कोणत्या तरी मासमधून ती हीट काय झालेली आहे, लॉस्ड झालेली आहे. लॉस्ड झालेली आहे. अंडरस्टँड. नाव द फॉर्म्युला, हीट लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट मीन्स हीट ही लॉस्ट झालेली आहे इज इक्वल टू हीट गेन्ड बाय कॅलरीमीटर. तो कोणाला मिळालेली आहे, कॅलरीमीटरला. अँड हीट गेन्ड बाय वॉटर. हीट गेन्ड बाय वॉटर मीन्स व्हेरी फर्स्ट लॉस्ट ऑफ सॉलिड सबस्टन्स, याला आपण क्यू पकडलं तर काय होईल, हीट गेन्ड बाय कॅलरीमीटर. हीट गेन बाय कॅलरीमीटर्स Q2 प्लस हीट गेन्ड बाय वॉटर्स मीन्स कोणाला मिळालेली आहे परत हीट, हीट गेन बाय वॉटर. वी कॅन राईट दिस टाइप. And the specific heat of the solid object can be calculated of use this formula. means हा फॉर्म्युला यूज्ड करून आपण स्पेसिफिक हीट कोणत्याही सबस्टन्सची मेजर करू शकतो. अंडरस्टँड. थँक्यू.